हे अंशतः नवरा बायको म्हणलेलं नाही, अंशतः मान्य केलंय. नाही, ऐकून घ्या, परत सांगतो मी. नाही, मी परत सांगतो, त्या अंतर्गत अर्ज केला जातो. हिंसाचार हा सिद्ध व्हायचा असतो. हा जो आहे इंटरिम रिलीफ कशा संदर्भातला आहे की जरी नवरा बायको मध्ये भांडण नाहीये, लक्षात घ्या. परत एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या प्रेक्षकांसाठी. नवरा बायकोत भांडण नाहीये पण दोघांचं जमत नाहीये, दोघं विभक्त राहतात, तरी सुद्धा पत्नी एखादी अर्ज करू शकते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण अत्याचारच झाला म्हणूनच हे पैसे दिले असं सुद्धा आपण ठोकून गृहीत धरू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, गृहीत धरू नका. पत्नी आहेत हे कोर्टानं मान्य केलंय का? कसं, मला एक सांगा, डिक्लेरेशन आहे का? डिक्लेरेशन लागते ना. डिक्लेअर्ड, आय डिक्लेअर्ड दॅट सो अँड सो, यांना हे पती पत्नी आहेत असे डिक्लेरेशन येत असते, डिक्री येत असते. ह्या दाव्यांमध्ये डिक्रीची तरतूद आहे, डिक्रीची तरतूद. असं म्हणताय की कोर्टाची ऑर्डर आहे, त्यांना पोटगी मिळालेली आहे, त्या अर्थी धनंजय मुंडे यांच्या त्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टानं मान्य केलंय असं करुणा मुंडे म्हणतायत. आता बघा, स्वतःला आनंदी करून घेण्यासाठी स्वतःचे काही अर्थ काढू शकता तुम्ही. जसं राजकीय पुढारी अर्थ आनंदी करून घेण्यासाठी विजय वडेट्टीवार साहेब काहीतरी बोलले, स्वतःला आनंदी करून घेण्यासाठी काही बोलू शकता तुम्ही. त्यांना राजकीय आनंद मिळू शकतोय, यांना स्वाभाविक आनंद मिळू शकतोय. अंजली दमानी यांना मी काहीतरी वंजारी समाजाच्या नेत्याच्या बाबतीत काहीतरी ट्विट करून त्यांना वेगळा आनंद मिळू शकतोय, ज्याच्या त्याच्या आनंद घेण्याचा भाग आहे. परंतु खरा आनंद हेच आहे की न्यायालयाने स्पष्टपणे हे ऑर्डरवरच बोलायचंय. यामध्ये करुणा मुंडे असं म्हणतायत की धनंजय मुंडे यांच्या त्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्या म्हणतात मला पोटगी मिळालेली आहे. पोटगी नेमकं कोणाला मिळते सदावर्तेची? लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांना सुद्धा अशी पोटगी मिळते की मग पत्नीला मिळते? पोटगी सांगू, हो, आता मिळते. कालच्या आठवड्यातला निकाल आहे, कालचा निकाल आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा. त्या निकालाचं शीर्षक सुद्धा TV9 एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करावा, कारण अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, त्या पुढे जाऊन एखादी वृद्ध आई, एखादा मुलगा जर त्या हे करत नसेल तर तो सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. ते सुद्धा एखादी सून एखाद्या सासूबाईला देत नसेल तर सासूबाई सुनेच्या विरुद्ध करू शकते. काय झालंय, आपण लय शॉर्टकट झालो निखिला. आपण काय म्हणतो, नवरा आणि बायको म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, नवरा आणि बायको म्हणजे अत्याचार. हे तसं राहिलेलं नाही. कायदा खूप पुढे गेलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाला, इव्हन अविवाहित बहीण ही सुद्धा मेंटेनन्सला पात्र असू शकते. त्याच्यानंतर 18 वर्षाच्या कमी बालक हे सुद्धा मेंटेनन्सला पात्र असू शकतात. त्यामुळे हा कायदा डेव्हलप लॉ आहे. ज्याला जसं पटतंय तसं लोक बोलतात. परंतु मी मागच्या आठवड्यातला कायदा सांगतो, मागच्या कशाला या 2 दिवसातला कायदा डेव्हलप झालेला सांगत आहे मी तुम्हाला.